आज तर लय उशीर झाला होता उठायला. उठून बघतोय तर काय सकाळी 8 वाजले होत्या. आणि एवढा उशीर झाला होता का नाही बाहेर जाऊन बघावं म्हणलं सूर्य कुठवर आलाय, तर सूर्य तर डोक्याच्या वर यायला आला होता. लय आळस आला होता काल काम करून, दिवसभर कंटाळा आला होता. आणि आज पण लांब जायचं होतं आवरून. दोघांनी पण पाठदिशी आवरून लगेच गाडीवर बसून आम्ही निघालो आजच्या रूटला. अजित आणि मी नाश्ता पण आज केला नाही दोघांनी पण. आणि आज जवळपास रनिंग होणार होती टोटल 150-160 किलोमीटर. मग अजित आणि मी थोडा वेळ सोबत होतो, नंतर तो डायव्हर्ट होणार होता आणि मी डायव्हर्ट होणार होतो. थोड्या वेळानंतर आमच्या दोघांचं पण रस्ते वेगवेगळे आले जवळ. तिथनं अजित डायव्हर्ट झाला एका बाजूला आणि मी एका बाजूला डायव्हर्ट झालो. 2 दिवस झालं, तुम्हाला माहितीच असेल मी सोलापूर भागात काम करतोय. जाताना काय केलं, टाकी फुल करावी म्हणलं, कारण आज आपल्याला लांबच जायचं होतं. मग काकाला म्हणलं नरडीला येस्तोर गाडीचं पेट्रोल फुल करा, कारण असं पण नंतर टाकायला सारखं हेलपाटे घालायचे नको पंपावर. पहिलं गेलो नंतर पोखरापूरचं काम उरकून नंतर लगे एका खेडेगावात गेलो. तिथले पण कॉल करावे म्हटलं, कारण आज रूटच आपल्याला तसा होता. तिथलं काम उरकून नंतर मी जवळपास 4-4:30ला अजितच्या जवळ आलो. अजित आणि मी एका ठिकाणी टाकळीमध्ये भेटलो. मग अजितनं मी तिथनं ठरवलं दोघांनी सोबतच काम करत जायचं. मग दोघांनी सोबत काम करत आम्ही गेलो एका फार्म हाऊसवर, जिथं मोठा गोठा होता. त्या गोट्याचं नियोजन एकदम मस्त केलेलं होतं साहेबांनी. मग त्या गोट्यावर एकदम भारी नियोजनबद्ध असल्यामुळे मी खास बघायला गेलो. तिथलं काम उरकून नंतर आम्ही गॉगल बघायला गेलो हायवेच्या साईडला. आणि गॉगल घेऊन लगेच आम्ही हायवेने निघालो सोलापूरच्या दिशेकडे, कारण आम्हाला तिथनं वाजल्या होत्या जवळपास 6:30. आणि आजचा दिवस ह्याच्यातच गेला आमचा कामात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.